नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण मित्रांनो महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासाठी मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन तुमच्यासाठी अकाउंटचे घेऊन आलेलो आहोत. हा सेशन मग खूपच इम्पॉर्टंट राहणार आहे मित्रांनो. जर तुम्ही हे सिरीज जर तुम्ही पाहिली किंवा हे क्वेश्चन जर तुम्ही पाहिले तर नक्कीच तुम्ही तुमच्या एक्झाममध्ये नक्की यशस्वी व्हाल. आणि दुसऱ्या कोणतीच गोष्ट मित्रांनो करायची गरज नाही, फक्त मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. आणि तुम्ही कमेंट नक्की करायची आहे की तुम्हाला सेशन कसा वाटला, बरोबर. तत्पूर्वी मी हे सांगू इच्छितो की मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपलं चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या. आणि हा सेशन आवडला तर एक लाईक नक्की करायचं आहे. आणि याच्यानंतर दुसरी गोष्ट मित्रांनो, कमेंट नक्की तुम्ही करायची तुम्हाला सेशन कसा वाटला. याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे हार्ड लेवल पण क्वेश्चन मिळतील आणि इझिएस्ट पण तुम्हाला भेटतील, मॉडरेट पण भेटतील, पूर्ण कॉम्बिनेशन आहे. आणि तुमचा कमेंटमध्ये ज्या तुम्ही सजेशन द्याल, म्हणजे जे सजेस्ट कराल त्याच्यावरही विचार मित्रांनो केला जाईल. त्यामुळे तुमचं सजेशन पण महत्त्वाचं आहे. बघा, जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट सुरुवात करूयात आजच्या सेशनचा पहिला क्वेश्चन. आता बघा, पहिला क्वेश्चन आपल्याला काय म्हणतो आहे मित्रांनो, तर पहिला क्वेश्चन म्हणतो आहे व्हॉट डज अ गॅप स्टँड फॉर, आहे ना, GAAP. गॅप स्टँड फॉर विचारले त्यांनी. तर बघा, सध्याला आन्सर बी आहे, पण थोडंसं इग्नोर करा. बघूयात. बघा, जनरल ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल. बघा, असे तुम्हाला फर्स्ट वे ऑप्शन इथे मित्रांनो येऊ शकतात. जनरल ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल म्हणजे तुम्हाला सटिकच माहिती पाहिजे. बघा, जनरली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल. बघा, गव्हर्नमेंट अप्रूव्ड अकाउंटिंग प्रिन्सिपल, जनरल अकाउंटिंग अँड ऑडिटिंग प्रिन्सिपल. म्हणजे याच्यामध्ये काय आहे तुम्हाला, तर भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, ते कन्फ्यूज तुम्हाला करू शकतात. पण आन्सर इथं काय बी आहे, जनरली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल. आता ते बी आन्सर आहे, पण ते याच्यामध्ये एक्सप्लेनेशन पण आहे. बघा, गॅप मीन्स त्याचा अर्थ काय असतो, तर स्टँडर्ड अकाउंटिंग गाईडलाईन्स दिलेले असतात त्याच्यामध्ये, आहे ना. स्टँडर्ड अकाउंटिंग गाईडलाईन्स असतात, म्हणजे जनरली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल असं आपण त्याला म्हणतो. बघा, हा झाला पहिला क्वेश्चन मित्रांनो. दुसरा क्वेश्चन. आता बघा, तुम्ही म्हणाल की सर सोपे पण आहेत मित्रांनो आणि अवघड पण आहेत. त्यामुळे असं नाही की तुम्हाला सगळेच अवघड टाकल्यानंतर मग तुमचा पण एक म्हणतो ना आत्मविश्वास कमी होऊ शकतो. आणि असं नाही की एक्झामला अवघडच क्वेश्चन विचारतात, आहे ना, असं पण नाही. त्यामुळे कोणता क्वेश्चन येईल हे आपल्याला सांगता येत नाही, पण मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन आपण घेतोय. बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज करंट असेट. याच्यातली कोणती करंट असेट आहे, तर कोणती करंट असेट आहे, तर इन्व्हेंटरी ही काय करंट असेट आहे, बरोबर. मग त्याचं एक्सप्लेनेशन पण इथं दिलं आहे. बघा, तर काय बघा, इन्व्हेंटरी इज युज्ड किंवा सोल्ड करतात विदिन अ इयर, आहे ना, त्याला आपण काय म्हणतो, करंट असेट म्हणतो इन्व्हेंटरी. बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, कॅपिटल इज शोन ऑन विच साईड ऑफ द बॅलन्स शीट. सगळ्यात इझिएस्ट प्रश्न आहे ना, सगळ्यात इझिएस्ट प्रश्न. लायबिलिटी साईडला कॅपिटल कुठे शो करतो बॅलन्स शीटमध्ये, लायबिलिटी साईडला, बरोबर. पुढं आहे बघा मित्रांनो, विच कन्सेप्ट स्टेट्स दॅट रेव्हेन्यू इज रेकॉर्डेड वेन अर्न. बघा, म्हणजे कोणती अशी कन्सेप्ट आहे की रेव्हेन्यू इज रेकॉर्डेड वेन अर्न, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला अर्न करतो त्यावेळेस रेव्हेन्यू रेकॉर्ड केला जातो. तर कोणती कन्सेप्ट आहे ती, ॲक्युरल कन्सेप्ट आपण त्याला म्हणतो. काय म्हणतो, ॲक्युरल कन्सेप्ट. म्हणजेच काय, बघा, रेकॉर्ड इन्कम वेन अर्न. इन्कम रेकॉर्ड करतो ज्यावेळेस कमवतो, म्हणजे अर्न करतो, नॉट रिसिवड, आहे ना, मिळाल्यानंतर नाही, बरोबर. आता नेक्स्ट आहे बघा, पुढं आहे बघा, प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स. बघा, प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स त्याच्यासाठी काय आहे, तर एक्सपेन्स आहे. आन्सर काय, एक्सपेन्स आहे. म्हणजेच काय, त्याचा अर्थ बघून घ्या. इट इज ॲन एक्सपेन्स टू कवर काय, पॉसिबल बॅड डेब्ट्स, आहे ना. इट इज एक्सपेन्स टू कवर पॉसिबल बॅड डेब्ट्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो. बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतो आहे आपल्याला, विच एंट्री इज करेक्ट फॉर परचेस ऑफ मशिनरी. ज्यावेळेस तुम्ही मशिनरी परचेस करता त्यावेळेस तुम्ही एंट्री कशी मांडता, आहे ना, एंट्री कशी मांडता, परचेस करताय, बरोबर. मशिनरी परचेस करताय तुम्ही, म्हणजे येतं आहे का आपल्याकडं मशिनरी येते, जाते का आपल्याकडून कॅश जाते, म्हणजे काय, मशिनरी अकाउंट डेबिट, आहे ना, येईल त्याला डेबिट जाईल त्याला क्रेडिट, टू कॅश अकाउंट आपण असं करतो, बरोबर. म्हणजे उत्तर काय ए आहे. म्हणजे इथं काय दिलं आहे बघा, मशिनरी इन्क्रीजेस, म्हणजे मशिनरी येते आणि कॅश काय होते, जाते आपल्याकडून. पुढं आहे बघा,
पुढं आहे बघा, महत्त्वाचा क्वेश्चन आहे हा, LDCला आलेला प्रश्न आहे मित्रांनो. सेल्स रिटर्न इज ऑल्सो कॉल्ड, सेल्स रिटर्न त्याला आपण काय म्हणतो? तर बघा, रिटर्न इनवर्ड म्हणतो. काय म्हणतो मित्रांनो? रिटर्न इनवर्ड म्हणतो. सेल्स रिटर्नला काय म्हणतो? रिटर्न इनवर्ड असं म्हणतो. म्हणजे ऑप्शन काय? बी आहे. एक्सप्लेनेशनमध्ये काय बघा, रिटर्न बाय कस्टमर, कस्टमरनं रिटर्न केलेला असतो ना, रिटर्न बाय कस्टमर, त्यामुळेच रिटर्न इनवर्ड म्हणतो आपण, रिटर्न इनवर्ड. बघा पुढं आहे मित्रांनो, विच अकाउंट, आता याचं उत्तर तुम्ही सांगायचं आहे. विच अकाउंट इज अफेक्टेड बाय ड्रॉइंग्स, याचा आन्सर मित्रांनो तुम्ही सांगायचं. मी कमेंटमध्ये पाहणार की कोण याचं आन्सर करतं आहे. बरोबर, मी कमेंटमध्ये बघणार आहे मित्रांनो की याचा आन्सर कोण बरोबर करतं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आर, काय आहेत आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस? हे काय आहेत आपले आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस? तर बघा ते काय आहेत? अनपेड एक्सपेन्सेस आपण त्याला म्हणतो. हेन्स लायबिलिटी, म्हणून ते काय लायबिलिटी आहे. बरोबर, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय? ते अनपेड एक्सपेन्सेस आहेत. बरोबर, म्हणजेच ते कुठे जाणार मित्रांनो? करंट लायबिलिटीमध्ये जाणार. कुठे जाणार? करंट लायबिलिटीमध्ये जाणार. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन बघा, आता प्रीपेड एक्सपेन्सेस ॲपियर अंडर, कशाच्या अंडर दिसतात प्रीपेड एक्सपेन्सेस? प्रीपेड एक्सपेन्सेस कशाच्या अंडर दिसतात? तर करंट असेटच्या. बरोबर, करंट असेटच्या. आता एक्सपेन्सेस आहे पण तुम्ही म्हणाल की सर ही लायबिलिटी असू शकते, पण ही प्रीपेड दिलं इथं, प्रीपेड एक्सपेन्सेस आहे ना, प्रीपेड हे लक्षात ठेवा. मग करंट असेट आहे ती, लायबिलिटी नाही. त्यामुळेच काय बी आन्सर याचा आहे. एक्सप्लेनेशन काय सांगितलं आहे बघा, प्रीपेड आहे म्हणजे फ्युचर बेनिफिट आहे ना रे, प्रीपेड केले. बरोबर, अगोदरच पेड केलं, प्रीपेड आपण म्हणतो ना, म्हणजे फ्युचर बेनिफिट आहे आपल्याला, म्हणजेच ते आपली काय असणार आहे? असेट असणार, म्हणजेच करंट असेट आपण त्याला म्हणतो. बघा नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन आहे हा काय आहे मित्रांनो? लास्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन इंटेंजिबल असेट, म्हणजे कोणती इंटेंजिबल असेट नाही आहे ना, कोणते आपल्या डोळ्याने दिसत, सॉरी, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन इंटेंजिबल असेट आहे ना, म्हणजे डोळ्याने दिसते हे सांगायचं आहे. म्हणजे डोळ्याने काय दिसतं हे सांगायचं. आता याच्यामध्ये क्लू तुम्हाला मी देतो जरा थोडा. डोळ्याने काय दिसतं बघा, ट्रेडमार्क डोळ्याने दिसतो का? कॉपीराईट डोळ्याने दिसतं का? गुडविल डोळ्याने दिसतं का? इन्व्हेंटरी डोळ्याने दिसतं का? आहे ना, मग याच्यामध्ये ते विचारले तुम्हाला, डोळ्याने काय दिसतं आहे ना, डोळ्याने काय दिसतं हे विचारलं आहे. याचं पण आन्सर तुम्ही कमेंटमध्ये मित्रांनो करायचं आहे. हा सेशन तुम्हाला कसा वाटतो आहे हा नक्की तुम्हाला कमेंट नक्की करायचं आहे. हा सेशन तुम्हाला कसा वाटतो आहे, किंवा याच्यामध्ये अजून काय आपल्याला इम्प्रूव्हमेंट करता येईल का? क्वेश्चन असेच इझी मॉडरेट हार्ड, इझी मॉडरेट हार्ड असेच आपण ठेवूयात, कारण याच्यामध्ये विषय काय मित्रांनो, एकदम हार्ड जर ठेवलं तर मग तुमचा कॉन्फिडन्स एकदम कमी होऊन जाईल, आणि एक्झाम जशी जशी जवळ येईल तसे आपण हार्ड क्वेश्चन पण आपण त्याच्यामध्ये ॲड करू. असं नाही आहे की आपल्याला सोपेच क्वेश्चन घ्यायचे आहेत, हार्ड क्वेश्चन पण त्याच्यामध्ये घ्यायचे आहेत. मित्रांनो, जर तुम्हाला ही मेहनत आवडत असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि एक लाईक नक्की करा, कारण वर्किंग असूनही या अशा PPT वगैरे बनाव्या लागतात आणि तुमच्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हे पण शोधावे लागतात की कोणत्या एक्झामला कसे क्वेश्चन आले त्यांना, आपण विद्यार्थ्यांना कोणत्या पद्धतीचा आता क्वेश्चन देऊ जेणेकरून ते क्वेश्चन परीक्षेसाठी म्हणजे एक्झामसाठी बेनिफिशियल ठरेल आहे ना, ते पण आपण बघतो. त्यामुळे त्याच्यामध्ये खरंच मित्रांनो मेहनत जाते. त्यामुळे थोडंसं विचार करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो, आणि तुमचं सिलेक्शन नक्की होईल त्याचं हे करू नका, टेन्शन घेऊ नका, फक्त तुम्हाला अभ्यास करत राहायचं आहे, हा मेन मोटिव्ह आहे, हे लक्षात ठेवा. धन्यवाद मित्रांनो, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.